विद्यार्थी मित्रो, पायथागोरस हा जो थेरम आहे, टॉपिकचे नाव पण पायथागोरस आहे. आपल्याला थेरम शिकायचा तो पण पायथागोरस आहे. अत्यंत महत्वाचा असा हा टॉपिक आहे. परीक्षेसाठी हमखास येणारा थेरम आहे. बर, यासाठी काय करायचं? हा काटकोन, त्रिकोण, राईट अँगल, ट्रायंगल घ्या. नाव काय तुमच्या हिशोबानं कोणतंही द्या. या ठिकाणी आपण काय केलं? ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल घेतला. ठीक आहे. यामध्ये काय करायचंय नीट लक्षात घ्या. हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. म्हणजे पायथागोरसचं स्टेटमेंट काय आहे? स्टेटमेंट काय आहे पहा. इन राईट अँगल ट्रायंगल स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज. यापूर्वी पण शिकलेलं आहे. स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. कोणत्या टू साइड्स रिमेनिंग आहेत? तर AB आणि BC, दॅट राईट अँगल मेकिंग साइड्स, त्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. तर या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतकं हायपोटेन्यूजचा वर्ग आहे, स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता स्टेटमेंट समजलं. गिव्हन मध्ये काय लिहायचं? गिव्हन मध्ये दुसरं काहीच लिहू नका, फक्त एवढंच लिहा. इन ट्रायंगल ABC कोणता अँगल 90 घेणार आपण? बी अँगल. अँगल ABC 90. बस एवढंच. हा, तो प्रो काय आहे? काय दाखवायचं आहे पायथागोरस थेरम मध्ये? तर पहा, टू प्रो जे आहे त्यामध्ये म्हणायचं हायपोटेन्यूज स्क्वेअर. कोणता हायपोटेन्यूज? AC राईट अँगलच्या समोरची अपोजिट साइड. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. पहा, इन राईट अँगल ट्रायंगल अँगल B इज इक्वल टू 90 हे गिव्हन घेतलं. त्यानंतर काय म्हटलं? टू प्रूव्ह AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. यानंतर काय करायचं? थोडं कन्स्ट्रक्शन करायचं. कन्स्ट्रक्शन कोणतं करायचंय? तर BD परपेंडिक्युलर AC ड्रॉ करायचं. काय करायचं कन्स्ट्रक्शन? BD परपेंडिक्युलर AC. त्या ठिकाणी लिहा ड्रॉ BD परपेंडिक्युलर साइड AC म्हणा, हायपोटेन्यूज AC म्हणा, नो प्रॉब्लेम. हा, ड्रॉ BD परपेंडिक्युलर AC. खूप महत्वाचं काम झालं. आता काय करायचं पहा. या ठिकाणी मिळालेले जे टू ट्रायंगल्स आहे, आपल्याला माहिती आहे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल थेरम. या थेरम नुसार हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर आहे. त्याचबरोबर मोठा ट्रायंगल कोणता? ABC त्याच्याशी सुद्धा सिमिलर आहे. ठीक आहे. तर हाच यूज करा. इथं प्रूफ लिहा. फिगर काढायलाच पाहिजे. बरेच जण फिगर न काढता प्रूफ लिहितात. पाठ केलेलं असतं, लाईन बाय लाईन सगळं पाठ असतं आणि तिथं बरोबर लिहितात. फिगर वेगळीच असते किंवा फिगर काढत नाही. फिगर जर नाही काढली तर एकही मार्क मिळणार नाही. एकही. फिगर महत्वाचे. ठीक आहे. आता काय लिहिणार? तर पहिल्यांदा लिहावं लागेल मला इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? ABC. अँगल ABC इज इक्वल टू 90. खूप महत्वाचा पॉइंट आहे. आणखी एक लिहायचं सेगमेंट BD
परपेंडिक्युलर हायपोटेनियस AC हे काय आहे? हे कन्स्ट्रक्शन आहे, हे कन्स्ट्रक्शन आहे, हे गिव्हन आहे. अँगल B90 हे गिव्हन मध्ये दिलंय, पण BD परपेंडिक्युलर AC हे कन्स्ट्रक्शन आहे. बर, आता काय करायचं? सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल इथं लगेच राईट करा. बाय थेरम ऑफ, कोणता थेरम? बाय थेरम ऑफ सिमिलॅरिटी. हा, हे खूप महत्वाचं आहे. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. याच्यावरून काय मिळते ते इम्पॉर्टंट आहे. काय मिळणार? ट्रायंगल ADB सिमिलर BDC. पहा, खूप महत्वाचं आहे. काय घेणार? ट्रायंगल ADB सिमिलर BDC. आणि काय सिमिलर येणार त्याच्याशी? मोठा ट्रायंगल. हे नाही चुकलं ना, काहीच चुकत नाही. आता पहा, दोन भाग पाडायचे, व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली जायचं. हा ADB आणि ABC, ADB आणि ABC घ्यायचा. नाव ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल ABC हे घ्या. दुसरा एक भाग घ्या. जी मुलं लक्ष देतात त्यांना प्रॉब्लेमच येत नाही, मी 100% सांगतो. ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC. आता हा करस्पॉन्डन्स व्यवस्थित असला तर चुकायचं काय कारण नाही. करस्पॉन्डन्स व्यवस्थित घेणं हे इम्पॉर्टंट आहे. आता यांच्या काय करायच्या? करस्पॉन्डिंग साइड्स घ्यायच्या. आता नाही चुकत. आपल्याला यामध्ये काय लागणार आहे? AC AB BC. तर कशा रीतीने जायचं तेवढंच लक्षात घ्या. काय पाहिजे तुम्हाला तेवढंच महत्वाचं आहे. काय काय लागणार कळत नसेल तर असं करा. आणखी एक शॉर्टकट सांगतो. सगळे तिन्ही पण बाजू घ्या, काय प्रॉब्लेम नाही. तीनही बाजू घ्या. कसं येणार? AD अपॉन AB इज इक्वल टू BD अपॉन BC इज इक्वल टू काय येणार? AB अपॉन AC. सगळ्या साइड्स मी मुद्दाम घेतले आणि यातनं पुन्हा पाहिजे तेवढ्याच घ्यायच्या. चालतंय का? हे अडचण नाही. अहो काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जसं वाटतंय ना तसं करा. जॉमेट्री कधी सोपं आहे लक्ष दिला तर. इथं पण काही आमच्या बऱ्याच सामान्य मुलांना प्रॉब्लेम येतात. तिन्ही पण बाजू घ्या. चला काय येणार? अहो सर BD येणार. काय कशाला BD पाहिजे? सर लागते कधी कधी असं म्हणू नका. BD अपॉन AB पुढे DC अपॉन BC आणि लास्ट काय राहिलं? BC अपॉन AC. काय रिझन आलं? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता या पुढे सांगतो काय करायचं. एक रेशो काढायचा आहे, तो घ्यायचा नाही. कोणता काढायचा ऑब्झर्वेशन करा. ह्यामध्ये इथं एक आहे, इथं एक आहे. हा मधला जाऊ द्या. आपल्याला मुळात आहे का BD लागत नाही. कोणाला पाहिजे का? BD तेवढी नको. हे BD लागणार नाही हे मला माहिती आहे. इथं BC इंटू BC BC स्क्वेअर येतं. इथं AB इंटू AB AB स्क्वेअर येतं. आणि जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा कळतं की ही BD लागत नाही तेव्हा 3 साइडचा रेशो नाही घेतला चालतो, 2 घेतला तरी चालतात. आणि आता 3 घेतले, काय करा 2च घ्या इथं. देअरफॉर एक फक्त काय झालं स्टेप वाढली. AD अपॉन AB इज इक्वल टू AB अपॉन AC. नंबर द्या 1. इथं काय करणार?
बीडी सोडून द्या. डीसी अपॉन बीसी इज इक्वल टू बीसी अपॉन एसी. इक्वेशन नंबर. आता लगेच इक्वेशनला नंबर देऊ नका, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय मिळणार क्रॉस मल्टिप्लिकेशन मधून? एबी इंटू एबी. आता मात्र इक्वेशनला नंबर द्या. एडी इंटू एसी, एबी इंटू एबी. ठीक आहे. राईट साइडला घ्या. बीसी इंटू बीसी, बीसी स्क्वेअर. ही दोन इक्वेशन मिळाली ना, खूप काम सोपं झाले. मुलं इथून पुढे पण चुकतात. काय करायचं? इक्वेशन 1 आणि 2 ची ऍडिशन करायची. काय करायची? ऍडिशन. पहा, ऍडिंग इक्वेशन 1 and 2. कसं आहे, हा थेरम जर क्लिअर केला ना, तुमचा हमखास 4 मार्क्स फिक्स आहे. लेफ्ट साइड मध्ये लेफ्ट साइड ऍड करा, म्हणजे येणार ए बी स्क्वेअर बीसी स्क्वेअर. राईट साइड मध्ये राईट साइड ऍड करा, एडी इंटू एसी. एकदम बरोबर आहे. प्लस या ठिकाणी ही साइड घेतली, यामध्ये ही साइड घ्या, डीसी इंटू एसी. चला, काय कॉमन निघेल इथं? एसी. एसी कॉमन करा. बर, ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार? एडी प्लस बीसी. पहा किती सिंपल झालं. कॉमन काढला, एसी राहिलं ब्रॅकेट मध्ये एडी प्लस बीसी. आता पहा, आपण शेवट आलेलो आहोत एकदम. एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एसी इंटू एसी. हे कसं आलं एसी रे? एसी कसं आलं? या दोघांची ऍडिशन एडी प्लस बीसी. काय ऍडिशन आली एडी प्लस बीसी ची? एसी. काय मिळणार फक्त लास्टला? पहा, ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर. हा झाला पायथागोरस थेरम प्रूव्ह. काय करायचं? 4-5 वेळेला व्यवस्थित बघायचं. करस्पॉन्डन्स काय आहे व्यवस्थित बघा. कोणाचा तिरकस गुणाकार करायचंय कळत नाही, तिन्ही साइड्स घ्या आणि जे डबल येते तेवढंच घ्या. परत या दोघांचे ऍडिशन करा. ऍडिशन केलं की काय कॉमन निघतं? एसी एसी कॉमन निघणार, एडी प्लस डीसी राहणार आणि एडी प्लस डीसी येणार एसी. एसी इंटू एसी, एसी स्क्वेअर. ठीक आहे. हा थेरम इथं पूर्ण झालेला आहे. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम नंतर कॉन्व्हर्स पहा. स्टेटमेंट आहे, in a triangle if the squares of one side is equal to the sum of the squares of the remaining two sides of the triangle, then the triangle is right angle triangle. पायथागोरस मध्ये राईट अँगल ट्रायंगल अगोदर दिलता. दाखवायचं काय होतं? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. इथं मात्र ते दिले, वन साइडचा स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स हे दिले. त्यामुळं मी काय करणार इथं पहा. आता समजा ही फिगर आहे. बरं, काय ट्रायंगलचं नाव घ्यायचं? आपण घेऊ नेहमीप्रमाणे ऍज युजल ए बी सी. आपल्याला एबीसी लाडका आहे आणि यामध्ये बी कोण 90. नो, मुलं दाखवतात कॉन्व्हर्सलाच हे दाखवतात B90. नाही, हे चुकीच आहे. काय करायचं? गिव्हन मध्ये काय घेणार? याच्या गिव्हन मध्ये म्हणायचं इन ट्रायंगल ए बी सी
AB square plus BC square is equal to AC square. गिवन च टू प्रूव्ह करा, टू प्रूव्ह च गिवन करा. काय दिले? AB square plus BC square is equal to AC square. हे दिले घ्या. चला टू प्रूव्ह जे तुम्हाला दाखवायचं असतं, काय शो करायचे? तर तो ट्रायंगल एबीसी इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. तो काटकोन त्रिकोण दाखवायचे. पण तो काटकोन त्रिकोण दाखवायचा म्हणजे कसा दाखवायचा? अँगल एबीसी 90 दाखवायचं. काय 90 दाखवायचं? हो, अँगल एबीसी, triangle ABC is right angled triangle. तर हा काटकोन त्रिकोण दाखवा. ठीक आहे. काय करायचं याच्यासाठी? पहा काय करायचंय याच्यासाठी. कन्स्ट्रक्शन करायचंय. तर अनादर एक ट्रायंगल काढायचा. हो, चला मी इथं ट्रायंगल काढतोय. व्यवस्थित समजून घ्या. बरीच मुलं काय करतात? कॉन्व्हर्स करत नाही. कारण कॉन्व्हर्स बाबत कसं आहे, बऱ्याच वेळेला परीक्षेला कॉन्व्हर्स येत नाही, परंतु त्यामध्ये बेसिक आहे. कॉन्व्हर्स समजला तरी पाहिजे. काय आहे? एक ट्रायंगल घ्यायचा PQR आणि या PQR मध्ये काय म्हणायचं? AB इज इक्वल टू PQ. हो, BC इज इक्वल टू QR. हे घ्या. आणि कोन Q90. चला कन्स्ट्रक्शन राईट करा. कन्स्ट्रक्शन काय म्हणायचं पहा? ड्रॉ ट्रायंगल PQR. अहो कसा ट्रायंगल PQR ड्रॉ करायचा? हो, ऐका, खूप महत्वाचं आहे. मी शिकवताना थेरम क्लिअर झाला पाहिजे बघा, परत गरज नाही. काय म्हणायचं याच्यामध्ये? अँगल PQR 90, कोन 90 घ्यायचा. PQR 90, एक कोन 90 म्हणजे राईट अँगल ट्रायंगल घ्या. आणखी काय घ्यायचंय? AB इज इक्वल टू PQ and BC इज इक्वल टू QR. इक्वल टू घ्या, नाहीतर कांगोरेंट घ्या. दोन्हीचं मिनिंग तेच आहे. चलो नाउ प्रूफ. काय करायचं ऐका, नीट ऐका व्यवस्थितपणे. या ठिकाणी हे दोन ट्रायंगल आपण घेतले. बर, या दोन ट्रायंगल मध्ये काय आहे? तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. बरं, याच्यात पायथागोरस वापरून टाका. काय करायचं? कन्स्ट्रक्शन मधून जो आपण ट्रायंगल घेतलाय कोणता? PQR. त्याला पहिल्यांदा भेटा. पाहुण्याला पहिल्यांदा भेटलं पाहिजे. हो, PQR ला भेटा. कोण 90 आहे? 90 कोण आहे? Q90 आहे. हा, आता हो, याचं रिझन पण द्यायचं. लगेच इथं काय करायचं? पायथागोरस यूज करायचा. बाय पायथागोरस काय येणार? PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. पहा, जो हायपोटेन्युस आहे त्याचा स्क्वेअर बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. पायथागोरस. आणि हेच महत्वाचं आहे. पायथागोरस थेरम नुसार हे आलं. परंतु ऐका, नीट ऐका. पण कन्स्ट्रक्शन काय केलं? AB congruent PQ आणि BC congruent QR. या कन्स्ट्रक्शन मुळे काय येणार? AB PQ स्क्वेअर आहे तिथं AB स्क्वेअर राईट करा. QR आहे तिथं BC स्क्वेअर राईट करा. BC स्क्वेअर
इक्वल टू पी आर स्क्वेअर आहे, तिथं काय लिहायचं? काय लिहायचं? नो 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 नाही, आधी पहिल्यांदा पी क्यू च्या ऐवजी बी लिहा, क्यू आर च्या ऐवजी बीसी लिहा. हे कन्स्ट्रक्शन वरून पहा, याला वाटलं तर नंबर 1 द्या. बट काय आहे? बट ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. बट ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. हे कुठून आणणार? हे कुठून आलं? B1. चला, या ठिकाणी काय झालं? दोघांची लेफ्ट साइड चेक करा. काय आली रे लेफ्ट साइड? इक्वल. हो, त्यामुळं काय येणार? काय येणार? फ्रॉम 1 and 2 राइट साइड आहे ना, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर आलं. स्क्वेअर रूट काढा, स्क्वेअर रूट काढा आणि काय मिळवा? पी आर इज इक्वल टू एसी. आता काय केलं सांगतो ऐका. हा ट्रायंगल घेतला पी क्यू आर. पी क्यू आर मध्ये काय म्हटलं? पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. पायथागोरस यूज केला. बट पी क्यू इज इक्वल टू ए बी, क्यू आर इज इक्वल टू बी सी. त्यामुळं पी क्यू च्या ऐवजी ए बी घ्या, क्यू आर च्या ऐवजी बी सी घ्या. ठीक आहे, पुढे सर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर दिले. हा, लक्ष आहे मुलांचं. यामुळे काय झालं? लेफ्ट साइड इक्वल. बर, मग राइट साइड सुद्धा इक्वल. काय इक्वल आलं? पी आर स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर. स्क्वेअर रूट घ्या बरं. स्क्वेअर रूट घेतल्यावर काय मिळणार? आता हे खूप महत्वाचं आहे, हे वापरायचं आणि हे दोन ट्रायंगल कांगोरंड दाखवायचे. चला, कोणते दोन ट्रायंगल कांगोरंड दाखवणार? कोणते दोन ट्रायंगल? हा, डायरेक्ट लिहायचं अजिबात नाही. पुस्तकात दिले म्हणून सांगू नका तसं. आता म्हणायचं इन ट्रायंगल कोणता? ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर. या दोन ट्रायंगल मध्ये काय काय घेणार? पहा, ए बी कांगोरंड, पी क्यू, त्यानंतर अजून काय हो? लक्ष द्या, क्यू आर. बर, हे कुठून आलं? कोणी दिलं? ब्रह्मदेवानं? कन्स्ट्रक्शनने दिलं. बर, अजून एक गोष्ट शोधा. एक थर्ड पार्टी. काय हो? हा, कुठून आणलं हे? कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं? हा, फ्रॉम इक्वेशन 3 थर्ड मध्ये हे कांगोरंड दिलं. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी कांगोरंड. आता करस्पॉन्डन्स महत्वाचं आहे. तर ए बी ला कोण आहे? पी क्यू. बी सी ला कोण आहे? क्यू आर. मग लिहूया आपण असं, ए बी ला पी क्यू, बी सी ला क्यू आर. ओके, ए सी ला पी आर येत आहे का? हो सर, येत आहे. आलं. येस येस यस. कसली टेस्ट? कांगोरन्सी टेस्ट. एकरूपता कसोटी. पहा, आता आपण आलो शेवट. Therefore, काय म्हणायचं? अँगल
पण ऐका, हे का बरं, कुठून आणलं, कोणी सांगितलं? लक्ष देत नाही तुम्ही. पुस्तकात नसलं ना रिझन येत नाही बघा. मी बघतोय पुस्तकात नाही दिलं रिझन नाही येत नाही. काय पण सांगता, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट का? करस्पॉन्डिंग एंगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. काय होतं, पुस्तकात बघते, मला सांगते, मी पण खुश आणि पॅरेंट्स तर खुश. आमची पोरं उत्तर देते, सर सर लय अभ्यास करते, सकाळपासून मोबाईल घेऊन बसते. हो हो, आणि संध्याकाळी 10 वाजलं तरी मोबाईल असतो. पण मला सांगायचंय, मुलं नेमकं काय करतात हे सुद्धा बघितलं पाहिजे. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले का बरं? काय रिझन? करस्पॉन्डिंग एंगल्स ऑफ. पण यामध्ये एक अँगल आपल्याला दिलेला आहे, कोणता कोणता दिले? PQR. PQR किती आहे? 90. बर, हो, हा कन्स्ट्रक्शन मध्ये 90 दिला. देअरफॉर अँगल ABC हा सुद्धा किती आला? 90 झालं. त्यामुळे काय म्हणता येतं? ट्रायंगल ABC इज ए राईट अँगल्ड ट्रायंगल. हा काटकोन त्रिकोण आहे. तर पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन काय केलं, तर PQR हा ट्रायंगल घेतला, त्यामध्ये अँगल Q90 घेतलं. त्याचबरोबर AB इज इक्वल टू PQ, BC इज इक्वल टू QR. बर, त्यानंतर हे या दोघांमध्ये काय घेतलं होतं, पहिल्यांदा PQR घेतला. PQR मध्ये काय यूज केलं? पायथागोरस. त्यामध्ये मिळवलं PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. PQ च्या ऐवजी काय यूज केलं? AB. QR च्या ऐवजी BC. बट आपल्याला गिव्हन काय दिले? AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ही साइड इक्वल आली, त्यामुळे काय मिळालं? काय मिळालं? त्यामुळं PR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. स्क्वेअर रूट काढा, PC इज इक्वल PR इज इक्वल टू AC मिळालं. त्यानंतर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवा. SSS टेस्ट त्यावरून अँगल घ्या. अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल PQR. B आणि Q हे कोण एकरूप दाखवा. पण यामध्ये Q90 ऑलरेडी दिलंय म्हणून B पण 90 आला, आणि म्हणून म्हणायचं ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. दोन्ही थेरम मिनिमम 2 वेळा लिहून काढा म्हणजे काम फत्ते.